जो फिगर टू वर्डचा आपण प्रॉब्लेम सॉल्व करत आलेलो आहे आत्तापर्यंत, तो आता आपण HTML आणि जावास्क्रिप्ट हे वापरून तो सॉल्व करूया. ओके, म्हणजे वेगळं काहीतरी टेक्नॉलॉजी. तर त्यासाठी आपल्याला एक HTML फाईल लागेल, आणखीन त्याच्यातच एम्बेडेड असे आपण जावास्क्रिप्ट लिहूया आणि फिगर टू वर्डचं ते फंक्शन जे आहे ते जावास्क्रिप्टमध्ये लिहूया. ओके, चला. मी मुद्दामच सगळं टायपिंग करतो आहे. असंख्य वेळेला मी विचार केला की याचे काहीतरी टेम्पलेट बनवून ठेवूया. ते मी बनवतो सुद्धा, पण जेव्हा ते पाहिजे असतं तेव्हा ते परत सापडत नाही. त्यामुळे ते परत सगळं टायपिंग करत बसायला लागतं. ओके, पेजला एक टायटल देऊन टाकूया. दॅट इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस ॲक्च्युली. हे झालं. आपण काय करूया, याच्यामध्ये एक टेबल टाकूया. जरा वरनं जागा सोटावी म्हणून जरा लाईन ब्रेक टाकूया. थोडी जागा सुटेल वरनं, आणि मग त्याच्यानंतर टेबल टाकूया. ॲक्च्युली खरं तर मॉडर्न वेब डेव्हलपमेंट म्हटल्यावरती हा सगळा प्रकार बूटस्ट्रॅपमध्ये केला पाहिजे, पण बूटस्ट्रॅपचं कसं आहे, त्याची स्वतःची एक कंप्लीट ग्रिड सिस्टीम ज्याला म्हणतात ती आहे, आणि ती समजून म्हणजे ती शिकत बसायला लागेल. पण आत्ता ह्याचं उद्दिष्ट ते नसल्यामुळं मग मी विचार केला की टेबल टाकूनच करून टाकू. हे सिम्पल आहे. एक रिकामी रो कॉपी करून ठेवून टाकूया. ओके, आपल्याला काय काय लागणार आहे याच्यामध्ये, नेहमीप्रमाणे एक विंडोज फॉर्म्सचं जसं आपण केलं होतं तसंच लागणार आहे. 2 लेबलं, एक कंट्रोल, टेक्स्ट बॉक्स कंट्रोल, एक बटन, आणि खाली ते अमाऊंट अक्षरामध्ये दाखवण्यासाठी एक कंट्रोल. आता HTMLमध्ये कसं असतं की लेबल असं जसं काही कंट्रोल नसतोच, त्यामुळे आपल्याला तिथे एक डिव टाकायला लागेल. ठीक आहे, तर इथं आपण काय करूया, याला कॉल स्पॅन 1 2 3 ठेवून ह्याच्यामध्ये हेडिंग टाकून ठेवू आपण. ठीक आहे, हे हेडिंग झालं आपलं पहिल्या रोमध्ये. आपण कसं झालं आहे बघूया जरा. आलं की ठीक आहे, हे झालं. आता आपल्याला 3 कॉलम लागणार आहेत. 1 2, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यात काय येईल, आपलं लेबल येईल. हे वर्डवर झालं, ते हेडिंग आलं, ते कॉल स्पॅन 3 केलं त्याला, ह्याच्यामध्ये हेडिंग येईल. आपण जसं इतर ठिकाणी करतोय तसंच इथं करूया. त्याच्यानंतर काय येईल, इथे हे येईल, काय म्हणतात त्याला, एक टेक्स्ट बॉक्स येईल. बरोबर, इनपुट, टाइप टेक्स्ट, ID इक्वल टू TXT, अमाऊंट, नेम इक्वल टू तेच TXT, अमाऊंट. त्याला मॅक्स लेंथ असते ते आपण देऊन टाकू, म्हणजे ते एक बारीक व्हॅलिडेशन आपल्याला करायची गरज नाही.
बरोबर आहे. मॅक्स लेंथ 12, व्हॅल्यू आपण ऑलरेडी त्याची रिकामी ठेवून टाकू. बरोबर आहे. अजून काय? हे झालं, हे इनपुट झालं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला लागेल एक बटन. टाईप टेक्स्ट नको, बटन पाहिजे. त्याला नाव द्यायला लागेल CMD कन्व्हर्ट. नाव पण त्याचं CMD कन्व्हर्ट. मॅक्स लेंथ हा ॲट्रिब्यूट त्याला काय नसतो, त्याला मला वाटतं टेक्स्ट असतं. टेक्स्ट इक्वल टू कन्व्हर्ट. झालेलं आहे. म्हणजे हे काय म्हणतात त्याला, टेक्स्ट बॉक्स आलेला आहे, बटन आलेलं आहे. हे आलं. आता काय करायचं, आता आपल्याला खाली एक हे लागेल, आपण एक हे कॉपीज करून घेऊया, काय हरकत नाही. टायपिंग करण्यापेक्षा डिलीट करणं सोपं केव्हाही. इनवर्ड्स इथे काही येणार नाही. आणि इथे एक आपण काय करूया, डिव टाकूया. डिव 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 डिवला हे काही नसतं खरं. ID त्याला आपण काय नाव द्या, TXT इन वर्ड्स. हे झालं इन वर्ड्स. त्याच्या पुढे तो आहे ते डिव आहे, पण तो दिसणार नाही आपल्याला. आता जरा याचं हे करूया, जरा दिसायला छान करूया जरा याला. टेबल अलाइन सेंटर करूया. अजून काय काय करता येईल, कॉल स्पॅन वाढव, नाही सेल्स पॅडिंग त्याचं ठेवूया, पॅडिंग 12 ठेवूया जरा. आणि सेल स्पेसिंग 1 ठेवूया. ओके. त्याच्यानंतर काय करूया, स्टाईलमध्ये त्याला आपण जरा फॉन्ट देऊया. फॉन्ट फॅमिली वर्धना ठीक आहे मला वाटतं. फॉन्ट साईज किती ठेवूया, 12 पॉईंट. ठीक आहे, काय बघूया ना कसं दिसतंय ते. ठीक आहे की 12 पॉईंट. अजून जास्त करायला हरकत नाही खरं, कारण त्यात काही नाहीच आहे ॲक्च्युली, त्यामुळं ते हां ठीक आहे, असं बटबटीत जरा. दुसरी गोष्ट काय करता येईल आपल्याला ह्याच्यात, विड्थ इक्वल टू 50% करूया. ठीक आहे. स्टाईल ह्याला कॉपी करून बघूया काय होते.
दिसते. आता अजून काय करू शकतो, ते वरचं सेंटर अलाइन करूया. आणखीन काय करता येईल, ओके. त्याला आपल्याला जरा रंगरंगोटी करूया. बॅकग्राऊंड कलर त्याच्यातच देऊया आपण स्टाईलमध्ये. बॅकग्राऊंड कलर याला देऊया व्हाईट. ठीक आहे. आणि स्टाईल इथं कॉपी करूया. कंट्रोल सी. ओके. याचा बॅकग्राऊंड कलर काय देऊया, समजा नेव्ही ब्ल्यू. नेव्ही कसं दिसतंय बघूया. हां, नेव्ही. आणि त्याचा कलर व्हाईट करूया. ठीक आहे. ही स्टाईल परत जरा इकडे कॉपी करून घेऊया. कंट्रोल सी. स्काय ब्ल्यू असं काय असतं का, आहे की छान दिसते. उलट ती आपण स्टाईल अख्ख्या रोला लावली तरी चालण्यासारखी आहे खरं तर. कंट्रोल सी. रोला लावली तर काय होते बघूया. कंट्रोल एस. ठीक आहे. व्हेरी गुड. तशीच ती याला खालच्या याला लावून टाकूया, या TRला पण. कंट्रोल एस. ठीक आहे. ओके. फॉर द पर्पज ठीक आहे. इथे आपलं कर्सर आला, हे इथं झालं. याचा क्लिक लिहायचा राहिला आहे. तर आता काय करूया आपण, तो बटन कुठे येते, इथं बटन आहे, त्याला ते ऑन क्लिक लिहायला लागेल. एक ऑन क्लिक इक्वल टू रिटर्न फिगर टू वर्ड नावाचं फंक्शन. आता काय करूया, इथं आपण एक स्क्रिप्ट टाईप करूया. स्क्रिप्ट. लँग्वेज आहे की नाही मला माहीत नाही खरं, बहुतेक आहे जावास्क्रिप्ट. त्याच्यानंतर इथे काय करूया, फंक्शन काय नाव दिलं तर आपण फिगर टू वर्ड. कंट्रोल सी. त्याच नावाचं इथे आपण फंक्शन करून टाकू. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, ते जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामधली व्हॅल्यू आपल्याला बाहेर काढायला लागेल. ती कशी काढूया आपण, लेट टेक्स्ट इक्वल टू
डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय आय डी, त्याचं नाव काय दिलं, आय डी आपण TXT अमाऊंट दिलं आहे, TXT अमाऊंट डॉट व्हॅल्यू. आणि आपण काय करू इथं अलर्ट टेक्स्ट एवढंच ठेवूया. आता आपण ते चालते का बघूया. पान परत लोड करायला लागेल, परत आकडा टाकायला लागेल. ठीक आहे, हे आलं 1 2 3 4 5 6 म्हणजे ते काम झालं, आपलं बटन क्लिक झालं थोडक्यात. आता काय करूया, त्याला आपल्याला हे करायला लागेल, काय म्हणतात त्याला, डिजिटमध्ये कन्व्हर्ट करायला लागेल. मग इथं काय म्हणूया, लेट अमाऊंट इक्वल टू पार्स फ्लोट करायला लागेल आपल्याला. पार्स फ्लोट टू फिक्स्ड 2 टू स्ट्रिंग. अमाऊंट कंट्रोल S. पान परत लोड करायला लागेल. हे झाले 2 डिजिट, त्याला ते पुढे 2.00 आलं बघा. म्हणजे 2 डेसिमल डिजिट्स नसले तरी आपण टाकून घेणार, आणि असले तरी ते हे होतातच. मग काय म्हणतात त्याला, बरोबर आहे, आपली हीच अपेक्षा होती ॲक्च्युली. हे झालं. आता आपण काय करूया, ते जे हे आहे त्याच्या डावीकडे आपल्याला 0 जोडायला लागतील, बरोबर आहे. तर आपण काहीतरी इक्वल टू काय करायला लागेल आपल्याला, 0 डॉट रिपीट किती वेळा, तर 12 मायनस अमाऊंट जी आहे, अमाऊंट जी आहे त्याची लेंथ. बरोबर आहे, ती त्याला हे करायची आणि परत त्याला ती अमाऊंट जोडायची, म्हणजे ती व्हॅल्यू आली. नाही झालं, अशा वेळेस काय करायचं, F12 दाबायचं. F12 दाबलं की आपल्याला कळतं की एरर काय आहे ते, लेंथ इज नॉट अ व्हॅलिड फंक्शन. स्ट्रिंगचं लेंथ काय बाबा, लेंथ प्रॉपर्टी जावास्क्रिप्ट स्ट्रिंग टेक्स्ट डॉट लेंथ, बरोबर आहे. ते आपण अमाऊंट जी आहे त्याची लेंथ काढतोय म्हणून तो चिडतोय ॲक्च्युली.
त्याला टू स्ट्रिंग करून घेऊया. आपण टू स्ट्रिंग पार्स फ्लोट टेक्स्ट टू स्ट्रिंग केलेलं आहे की ऑलरेडी. प्रॉपर्टी आहे बहुतेक, फंक्शन नाही आहे. झालं. तर हे किती झालं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपले जे ते 12 आपण ठरलेलं आहे ना, कायम ते 12 करून घ्यायचं, कारण ते कोटीची पोझिशन आपल्याला हवी असते. ठीक आहे. तर आता आपण काय करू, हे आपल्याला 0 0 वालं मिळालेलं आहे. आता आपल्याला ते जे मुख्य फंक्शन आपलं असतं ते कायम 2च डिजिट घेतं. ते फंक्शन एक लिहून टाकूया पहिल्यांदा. फंक्शन फिगर टू वर्ड. त्याला आपल्याला एक नंबर पाठवावा लागेल, इनपुट नंबर, की जो कायम 2 डिजिटच असणार आहे. ओके. तर आपण काय करू, तो कन्व्हर्ट करूनच त्याला इकडे पाठवून देऊ, म्हणजे मग इथं परत चेक करायची गरज नाही. मग इथं तरी आपण ते इनपुट नंबर हा जर नान असेल, नान म्हणजे नॉट अ नंबर, इफ इनपुट नंबर इक्वल टू नान, return empty string. If input number equal to 0, return empty string. त्याच्यानंतर आपल्याला ते हे करायचं आहे, काय, आलेला आकडा हा दोन डिजिटच असणार आहे. मग त्याच्यामध्ये 1 डिजिट पण असू शकेल. जर 1 डिजिट असेल तर आपल्याला ते त्याच्या डावीकडे एक हे करायचं आहे, काय, 0 लावून घ्यायचं आहे. तर इथं काय करूया आपण, लेट str digit इक्वल टू, पहिले त्याला टू स्ट्रिंग करून घ्यायला लागेल. इनपुट नंबर टू स्ट्रिंग, म्हणजे तो स्ट्रिंग झाला. आता हा 1 डिजिट पण असू शकतो किंवा 2 डिजिट पण असू शकतो, पण जर तो एकच डिजिट असेल तर आपल्याला डावीकडे 0 लावायचं आहे. तर मग इथे काय लिहूया, str डिजिट्स इक्वल टू str डिजिट डॉट लेंथ. ह्याची लेंथ जर 1 असेल, तर 0 प्लस str डिजिट, अदरवाईज str डिजिट. बरोबर आहे. लेंथ जर 1 असेल तर डावीकडे एक 0 लावला आणि str डिजिट त्याला जोडला, आणि नसेल तर नुसतंच str डिजिट. असं जे काही उत्तर असेल ते आपण डिजिट्स नावाच्या 2 ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलं. आता आपल्याला ते लेफ्ट आणि राईटचे 2 तुकडे करायचे आहेत. बरोबर आहे. तर आता आपण काय करूया, लेफ्ट इक्वल टू str डिजिट्सचा आपल्याला हे हवं आहे, काय, सबस्ट्रिंग 0,1 आणि लेट राईट इक्वल टू str डिजिट्स डॉट सबस्ट्रिंग 1,1.
ते लेफ्ट आणि राईटचे हे झाले. पण हे नाही झालं, काय म्हणतात त्याला, हे स्ट्रिंगच होतील. त्याला आपण काय करू, आत्ता तिथेच पार्स करून घेऊ, म्हणजे परत ते हे नको. पार्स इंट अगोदरच करून टाकू, म्हणजे पुढं परत कट नाही. पार्स इंट हे झालं. पार्स इंट पण झालं. str डिजिट सस्पेन्स हे झालं. आता आपण काय करा, आता आपल्याला ते 3 ॲरे लागणार आहेत. तर समजा आपण असं म्हटलं कॉन्स्ट वन्स इक्वल टू वन 3 4 5 6 7 8 9 2 3 4 5 6 7 8 नाही, हे झाले 1. त्याची कॉपी मारूयात 2दा. हे 1 झालं. आता आपल्याला काय हवं, 11s पाहिजेत, म्हणजे आपण त्याला काहीतरी नाव देऊ 11. 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. हे झालं. आता आपल्याला लागतील 10s, म्हणजे 10 20 30 वाले आपले 10s. 10s मध्ये काय येणार, 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. हा झाले आपले 3 ॲरे. आता आपली स्ट्रॅटेजी ठरलेली आहे ऑलरेडी, त्यामुळे त्याचा काय प्रश्न नाही. आता आपल्याला फक्त रिटर्न करायचे तिथे. एक सिनेरिओ घेऊया. रिटर्न नाही, इफ लिहायला लागेल ना. इफ काय येईल, समजा लेफ्ट 0 असेल तर एकच डिजिट आहे, बरोबर आहे. तर लेफ्ट इक्वल टू 0. लेफ्ट जर 0 असेल तर रिटर्न राईटचा वन्समधला राईट -1. त्याच्यानंतर काय सिनेरिओ, इफ लेफ्ट इक्वल टू 1. लेफ्ट 1 असेल तर ते 11 12 वाला येते. मग इथं आपण रिटर्न इलेज 11 12 वाला आहे, तर डावीकडे कायम एकच असणार आहे, त्यामुळे राईटचंच इथं घ्यायचं आहे, राईट -1. ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे, लेफ्ट झालं राईट. इफ राईट इक्वल टू 0. लेफ्ट राईट 0 म्हणजे 10 20 30 वाला. रिटर्न 10s आणि लेफ्टवाला घ्यायचं आहे.
लेफ्टवाला घ्यायचा. हे बरोबर झालं. हां, आणि दुसरी शक्यता राहिली ती एकच आहे आता की दोन्हीमध्ये डिजिट आहेत. मग काय करायचं, रिटर्न 26 म्हणजे टेन्सवाला लेफ्ट -1 आणि राईटवाला वन्सवाला. ठीक आहे, बरोबर आहे ना. लेफ्ट 0 असेल तर एकच डिजिट असणार म्हणजे वन्स, आणि राईटचा एक लेफ्ट 1 असेल तर 11, 12, 13, 14 वालं लेफ्ट तो इग्नोर करायचा. राईटचा -1, राईट 0 असेल तर 10, 20, 30 टेन्स लेफ्टचा -1 बरोबर आहे. आणि 26 म्हटल्यानंतर टेन्सचा तो लेफ्टचा 20 आला आणि इकडचा 6 आला. मला तो ओके वाटते बघायला. आपण टेस्ट करू शकतो ॲक्च्युली. F2W इनपुट नंबर इथेच टेस्ट करून टाकू ना. F2W इंटू ब्रॅकेट 4 सिनेरिओ आहेत आपले, 4 इथं लगेच टेस्ट करून टाकू. हे काहीतरी समजा आपण 50 घेऊ, 15 घेऊ, 5 घेऊ आणि 55 घेऊ. झालं का? मला वाटतं एवढेच सिनेरिओ आहेत, बाकी काही सिनेरिओ नाही आहेत. ठीक आहे, चुकलं काहीतरी. फिगर टू वर्ड इज अनडिफाइंड, मिसिंग इनिशियलायझर इन कॉन्स्ट डिक्लरेशन. बरं बाबा, फिफ्टी 15, 5 आणि 55. 50, 15, 5 आणि 55 झालेलं आहे. त्यामुळे आता काही विषय नाही, काम झालेलं आहे. म्हणजे आता हे झालं आपलं काम. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ते आपले तुकडे ते पहिले डिफाईन करून घेऊया आणि मग जोडूया त्यांना. मग लेट काय येणार, क्रोर. क्रोर काय असणार, इफ जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू डॉट सब str, व्हॅल्यूचा सबस्ट्रिंग 0,2 तो जर 0,0 असेल, नाही इफ लिहायची गरज नाही आपल्याला. व्हॅल्यूचा सबस्ट्रिंग 0, जर 0,0 असेल तर काही करायचं नाही आहे आपल्याला. नाहीतर त्याची व्हॅल्यू आपल्याला खाली पाठवायची. म्हणजे काय करायला लागेल, नाहीतर F2W इंटू ब्रॅकेट पार्स इंट इंटू ब्रॅकेट बरोबर आहे का. पार्सेंट करायचं, व्हॅल्यूच्या सबस्ट्रिंगला 0,2ला ते खाली पाठवायचं. तिकडून जो आकडा येईल तो क्रोरमध्ये भरायचा. मला तर ओके वाटते.
बघूया आपण. त्याच्यानंतर क्रोर झाले तर लॅक, 1000, 100, डिजिट आणि पैसे. बरोबर आहे. क्रोर, त्याच्यानंतर लाख, इथे काय येणार 0, 1, 2 नंतरचे 2 डिजिट आणि इथे 2 नंतर ते 2 डिजिट. त्याच्यानंतर काय येणार 1000. बरोबर आहे. 2 नंतरचे 2 डिजिट झाले 0, 1, 2, 3 गेलं, 4चे 2, 4चे 2, 1000 झालं. त्यानंतर 100चं कसं आहे 4चे 2 म्हणजे 6, 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 6. 6वं अक्षर त्याचं आहे 1च. हंड्रेड झालं. त्याच्यानंतर डिजिट आणि पैसे. 6 एकटा गेला म्हणजे 7. 7 पासून 2. ओके. 7 पासून 2 गेले म्हणजे 7, 8 आणि 9 म्हणजे इथं येणार 10. बरोबर आहे. 10 पासून 2 म्हणजे 12 झाले आपल्या. 10. आता आपण काय करूया, इथे रिटर्न क्रोर प्लस लाख प्लस 1000 प्लस 100 प्लस डिजिट आणि प्लस पैसे. जस्ट बघूया तरी टेस्टिंग करून थोडंसं. सगळ्यात मोठा आकडा पहिले 1 2 3 4 5 6 7 8 9.56. चुकलेलं आहे काहीतरी. F12. अरे आपण ते हे केलं नाही, काय म्हणतात त्याला, हे रिटर्न केलं. काय उपयोग नाही त्याचा रिटर्न करून. याला अलर्ट म्हणूया आपण. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन पॉइंट. अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 पॉइंट कन्वर्ट. 12 आलं, 34 आलं, 56 आलं, 7 आलं, 89 आलं आणि 56 आलं. मला वाटतं झालेलं आहे. तरी आपण एक हे करू, 20 आलं, 34 आलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडचं हे झालं, तिकडचा तो झाला. इलेवन आलं, 34 आलं, 56 ते झालं सगळं. ते झालं आणि एकटा डिजिट 1 आलं, 34 आलं. बरोबर झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला फक्त ते त्याला काय म्हणतात त्याला, ते हे जोडायचे त्याच्या पुढं फक्त. तर आपण तरी पण काय करूया,
याची काही गरज नाही खरं टेक्निकली, पण बरं पडतं. म्हणजे डिबग करणारा तर दुसरा डेव्हलपर आला तर त्याला ते सोपं पडतं. जर जी व्हॅल्यू आपण रिटर्न करतो ती जर एखाद्या व्हेरिएबलमध्ये ठेवली असली तर त्याला लगेच पटकन त्याचं अलर्ट वगैरे टाकता येतं. ती तसंच्या तसं रिटर्न स्टेटमेंट केलेलं असेल तर ते काही डिबग करता येत नाही. तर हे झालं. तर जर इथं काय होईल, क्रोर इक्वल टू जर असं असेल तर काहीच नाही, नाही तर क्रोर. असं आपल्याला सगळीकडं करायचं आहे. त्याला स्पेस द्यायला लागेल नाही का आपल्याला, असं करायला लागेल. कंट्रोल सी. जर लाख काहीच नसतील तर काहीच नाही, नाहीतर लाख तसंच 1000ला करायला लागेल. 1000 जर काहीच नसेल तर काही नाही, 1000. त्याच्यानंतर 100ला आपण काहीच जोडत नाही का? का जोडतो? 56,000 जोडतो ना. 100 डिजिटला मला वाटतं आपण काही जोडत नाही. आणि पैसे इथं काय येईल, पैसे जर काही नसतील तर काही नाही, नाहीतर अँड पैसे प्लस पैसे अँड पैसे हे, आणि इथं येईल ओनली. if amount equal to not a number, किंवा amount is less than 1, किंवा टेक्स्ट अनडिफाइंड असेल, और टेक्स्ट जर रिकामं असेल तर आपण ते हे करून टाकू. काय? अलर्ट प्लीज एंटर व्हॅलिड पॉझिटिव्ह अमाउंट. प्लीज एंटर व्हॅलिड पॉझिटिव्ह अमाउंट. रिटर्न
हे आपलं बिट ऑफ काय म्हणतात त्याला व्हॅलिडेशन झालं. आणि मग हे रिटर्न येणार आणि ते रिटर्न करून काय फायदा नाही ॲक्च्युली. आपल्याला काय करायला लागेल ते ते जो डिव आहे का नाही त्या डिवमध्ये ते टाकायला लागेल आपल्याला. हा जो डिव टाकला आहे इथे जो डिव आहे ना TXT इनवर्ड्स त्याच्यामध्ये टाकायला लागेल. तर आपल्याला इथं काय करायला लागेल लेट इनवर्ड्स इक्वल टू हे घ्यायला लागेल असं Ctrl+C Ctrl+C. तो इलिमेंटच हवा आहे, त्यातली व्हॅल्यू नको आहे आपल्याला. नुसता इलिमेंट मिळेल आणि तो जो इलिमेंट मिळालेला आहे इनवर्ड्स डॉट इनर टेक्स्ट लिहूया. टेक्स्ट इक्वल टू रिटर्न व्हॅल्यू. ती व्हॅल्यू त्या डिवच्या आतमध्ये टाकून द्यायची जी ती दिसायला पाहिजे होपफुली. ठीक आहे. पान परत लोड करूया. काहीतरी क्लोजिंग ब्रॅकेट राहिला. चोवीस 242 24. एक 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 बघणं आलं आता आहे. क्वेश्चन मार्क खोला हा बरोबर आहे. क्वेश्चन मार्क कोलन बरोबर आहे 1000. क्वेश्चन मार्क कोलन बरोबर आहे 1000. 100 हे बरोबर आहे. हे काय दोनदा झालं का? अरे वा. 12 क्रोरच्या नंतर स्पेस नाही राहिला. ते शब्दांच्या दोन्ही बाजूला स्पेसेस द्यायला लागणार आहेत आणि ते रंग चुकलेले आहेत. स्काय ब्लू असं पाहिजे आणि हे याला नकोच मला वाटतं. बघूया काय होतं ते. आणि काय चाललं होतं आपलं अगोदर आणि नंतर स्पेसेस पाहिजेत. अगोदर पाहिजे आणि नंतर पण पाहिजे. अगोदर पण पाहिजे नंतर पण पाहिजे. इनवर्ड्स कुठे आहे? Hmm? 1 2 3 4 5 6 7 8 9 12 crore 34 lakh 56,789 and पैसे 56 ओनली. पैसेच्या नंतर स्पेस राहिलेली आहे. एट क्रोर मला वाटलं होतं ते मी 88 करीन म्हणून.
88,99,66,554 अँड पैसे 12 ओनली. बरोबर आहे. हे आपण हे करून बघूया काय होते. आली एरर. प्लीज एंटर व्हॅलिड पॉझिटिव्ह अमाऊंट. प्लीज एंटर व्हॅलिड पॉझिटिव्ह अमाऊंट. प्लीज एंटर व्हॅलिड पॉझिटिव्ह अमाऊंट हे आहे, पण ग्रेटर दॅन म्हणून असं एक टाकायला पाहिजे. तर टाकून घेऊ. पॉझिटिव्ह अमाऊंट ग्रेटर दॅन 1. greater than or equal to 1. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. 1 टाकलं समजा. 1 ओनली. झालं की काम. अनडिफाईंड ओनली. चुकलं काहीतरी. लॉजिकल चुकलेलं आहे, त्याशिवाय नाही होणार. असं काय होतं इकडे. लेफ्ट 0 म्हणजे एकच डिजिट. इथे तो पहिल्यांदा येणार. आत्ता आपला लेफ्ट 1 आहे. जर लेफ्ट 1 असेल तर आपण 10, 11, 12 पहिलं पकडलं आहे. हे चुकीचं आहे मला वाटतं. आपण काय करूया, याला खाली घेऊया. लेफ्ट 0 राईट 0 ते झालं की हे उरलं 11, 12. हां, हे आता जरा करून बघायला हरकत नाही. टेन ओनली. बरोबर आहे. तीच भानगड होती ती. 12 ओनली. 2 ओनली आणि 26 ओनली. बरोबर आहे. इकडचे आपल्याला हे जे डिबग टाकले त्याची काही गरज नाही आहे आपल्याला, ते आपण काढून टाकूया. ओके, ठीक आहे. तर हे झालेलं आहे सगळं व्यवस्थित. $1,23,458 अँड पैसे 69 ओनली. ओके, तर हे झालेलं आहे परफेक्टली. तर आपण याच्यामध्ये बघितलं की जावास्क्रिप्ट आणि HTML आणि किंचित CSS थोडंसं कलरिंग वगैरे करण्यासाठी असं करून आपण ते फिगर टू वर्ड प्रॉब्लेम जो आहे तो याच्या HTML आणि जावास्क्रिप्ट वापरून सोडवलेला आहे. कसं असतं, प्रत्येक जी लँग्वेज असते ते चॅलेंजेस वेगळे असतात. ते मला डेमॉन्स्ट्रेट करायचे आहेत, बाकी काही नाही आहे. ओके, ठीक आहे. चलो.